झाडाला जर न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर तुम्ही चांगलं केलं तर झाड तुम्हाला चांगल्या प्रकारे रिटर्न देऊ शकतं. हे इथं सिद्ध होतं प्रयोगांती. आम्ही इथं एक्सपिरियन्स घेतला आहे, प्रयोग घेतला आहे. एक तुळस लावली एका डब्यामध्ये. त्या तुळशीला भरपूर अशी न्यूट्रिशन आम्ही पुरवले आणि दुसऱ्या एका डब्यामध्ये एक तुळस लावली, त्याला न्यूट्रिशन पुरवले. तर ज्या तुळशीला आम्ही चांगले न्यूट्रिशन दिले होते, भरपूर न्यूट्रिशन दिले होते, त्या तुळशीला एका एका जागावर 5-5 मंजिऱ्या आलेल्या आहेत. इथं पहा, 1 2 3 4 आणि 5 मंजिऱ्या आलेल्या आहेत. आणि जिथं आम्ही न्यूट्रिशन ज्या तुळशीला दिले नाही तिथं फक्त आणि फक्त एकच मंजिरी आली मित्रांनो, एकच मंजिरी. तर इथं हे सिद्ध होतं की ज्या झाडाच्या मुळाला आपण चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं आहे, जास्त एनर्जी पुरवली आहे, त्या झाडाचं पान लांब आणि रुंद होतं. पान लांब आणि रुंद झाल्यानंतर झाडाचं प्रकाश संश्लेषण प्रक्रिया वाढती, झाडाचं अन्नग्रहण वहन चांगल्या प्रकारे होतं. झाडाचं अन्नवहन प्रक्रिया चांगली जर झाली तर अर्थार्थी फ्लावरिंग सेटिंग चांगली होती आणि फ्लावरिंग सेटिंग जर चांगली झाली तर अर्थार्थी तिथं फळ देण्याची क्षमता वाढती. फळ देण्याची क्षमता वाढली की अर्थातच आपल्याला रिटर्न चांगला मिळतो आणि उत्पादन शेतीचं वाढू शकतं. तर अशा प्रकारे आपण इथं तुळशीच्या झाडावर एक्सपिरियन्स घेतला आहे मित्रांनो. जिथं समजा आपण प्लॅन्टला न्यूट्रिशन पुरवले नव्हते, नुसते मातीमध्ये तुळस लावली आणि सोडून दिली, पाणी वगैरे घातलं, तर तिथं झाडाला एकच मंजिरी आली. आणि ज्या झाडाला आपण सगळं न्यूट्रिशन पुरवले, ज्या तुळशीच्या झाडाला आपण सर्व न्यूट्रिशन पुरवले, तिथं 5-5 मंजिऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की झाडाला जर समजा तुम्ही एनर्जी चांगल्या प्रकारे पुरवली तर ती एनर्जी पासवर्ट कुठून होईल, की ती एनर्जी पासवर्ट होईल की झाडाच्या फळाच्या माध्यमातून. जर समजा एनर्जीनं टच जर तुम्ही झाडाच्या बुडाला न्यूट्रिशन दिले तर ते झाड आपली एनर्जी कुठं पास करणार, फळाच्या रूपांतरामध्ये पास करणार. आपल्याला फळं जास्तीत जास्त मिळणार. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, जर न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर चांगलं केलं तर नुसतं फळंच जास्त येत नाही, तर क्वालिटीचे फळं येतात. पानाची लांबी, रुंदी आणि जाडी पण वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ह्या तुळशीवर पहा, कुठलंही कीड नाही आहे, कुठलीही प्लॅन्ट न्यूट्रिशन डेफिशियन्सी नाही आहे आणि एक नंबर इम्युनिटी पॉवर ह्या झाडाची आहे आणि फळ देण्याची क्षमता पण भरपूर आहे. तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट जर केलं तर नुसतं फळंच जास्त येत नाही, तर न्यूट्रिशन मॅनेजमेंट केलं तर रोगप्रतिकारक शक्ती पण झाडाची वाढते, कुठल्याही प्रकारचं डिसीज येत नाही आहे, रोग येत नाही आहे. आणि अर्थार्थी आपल्याला ज्या झाडाला, फळाच्या झाडाला एक फळ लागायचं तिथं आपल्याला 5-5 10-10 फळं मिळून जातात. तर अशा प्रकारे मित्रांनो न्यूट्रिशन मॅनेजमेंट केल्याचे हे फायदे आहेत. तर एक्सपिरियन्स तुमच्यासमोर आहे, पहा. इम्युनिटी पॉवर वाढली झाडाची, रोगप्रतिकारक शक्ती वाढली आणि एका एका जागेवर 5-5 मंजिऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.